सर, कशा पद्धतीने ह्या निवडणुकीला तुम्ही समोर येतात? ह्या निवडणुकीला स्थानिक संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या खरं वाचू या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे. आणि या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आम्ही युती धर्म म्हणून काही गोष्टी ज्या पाळल्यात किंवा करत आलो, आज आम्ही त्या युतीच्या कुठंतरी चर्चेचा संदर्भ पाहत होतो, परंतु युतीचा कोणताही शब्द न आल्यामुळं या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष नगरसेवक सगळे स्वबळावर लढण्याचा मार्ग अवलंबलेला आहे. काय नगराध्यक्ष म्हणून कोण आणि कशा पद्धतीने आतापर्यंत तुम्ही जे यादी कशा पद्धतीने? आता नगराध्यक्ष म्हणून आमचा एक नवीन चेहरा की ॲडव्होकेट, तिथं कायद्याचं संपूर्ण शिक्षण उच्च शिक्षित असणारी आमची मृणाल गुलाबराव म्हाळसकर याची अध्यक्ष म्हणून आम्ही निवड केलेली आहे. आणि पूर्ण 17च्या 17 वार्डामध्ये अत्यंत सुशिक्षित असणारे संपूर्ण नगरसेवक आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत. अगदी, कारण आज समोर परिस्थिती अशी झाली की काही वार्डामध्ये समोरच्यांना उमेदवार देखील नाही. आणि आज जे प्रवेश करतायत, कारण त्यांनी संपूर्ण या गावामधल्या कामकाजाचा जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर यांच्या एक विकास कामाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज काहींचे प्रवेश देखील आमच्या पक्षात आहे. लोणावळ्यात जे आहे ते सोबळावरती चालू आहे, वडगावमध्ये पण सोबळावरती, मात्र हे होत असताना महायुती म्हणून तळेगावमध्ये लढल्या जाते. काय कारण? नाही, हा तो ज्या त्या गावाचा प्रश्न आहे. कारण मला माझ्या गावातली जबाबदारी दिल्यामुळे मी माझ्या गावामध्ये स्वबळावर आम्ही आमच्या निवडणुकीचा निर्णय घेतलेला आहे. आता तळेगाव लोणावळा काय माहीत नाही. आम्ही आमच्या गावातला निर्णय आमच्या ठाम कार्यकर्त्यांच्या आणि कोर कमिटीच्या निर्णयावर आम्ही ठाम घेऊन आम्ही आमच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. धुमाळी चालू होत असताना आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेतून आज त्याचबरोबर या ठिकाणी मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करप्पा म्हाळसकर असतील, अविनाश काका बवले असतील, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे सभापती बाबूराव वायकर असतील, संत तुकाराम साठे, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर माझ्या समवेत माझी पत्नी, वडगाव नगरपंचायतीची माजी नगरसेविका व उपनगराध्यक्षा पूजा वैले यांनी देखील या ठिकाणी आम्ही दोघांनी प्रवेश करून आज वडगाव एक संघट ठेवण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या विचाराने वडगावमध्ये कमळ फुलवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा प्रवेश केलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.